तुम्ही जसं सांगत होते ना त्या ह्यांच्या मॅडमच्या मुलीचं, तसं मी माझ्या मुलीसाठी कॉलेजसाठी तुम्ही जसं सांगाल तसं मी माझ्या मुलीसाठी तिथं हे कर. येस, आपण कशासाठीही आपल्याकडे पॉवर आहे की आपल्याला देवाने हात दिलेत, लिहू शकतो, मन दिलंय, डोकं दिलंय, विचार करून आपण प्रत्येक सिच्युएशन मध्ये म्हणजे मॅजिक बुकच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं की आपल्याला जे काम करायला जायचं एखाद्या मीटिंगला जायचं आहे तर आपण ती मीटिंग सुद्धा आपल्याला हवी तशी मॅनिफेस्ट करू शकतो. आणि काल खरंच हे मी केलं आहे, ते मी शेवटी शेअर करेल. आपण आता लेसन सुरू करूया. ओके. थँक्यू सगळ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच. मॅम. So shall we start? येस. Yes. So today's lesson very magical. Actually आता आपले दिवस 23 कंप्लीट होत आहेत. 23-24 पर्यंत आता आपण आलो आहोत. आणि सगळेच तुम्ही आता काहीतरी तुमच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आता जनरेट झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही गेले दिवसापासून रोज सकाळी वरदान लिहिता, तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. तर तुम्ही आता जसं तुम्ही कुणाला तरी म्हणजे जेव्हा माणूस स्वतः पॉझिटिव्हिटी मध्ये असतो तेव्हा तो दुसऱ्याला काहीतरी देऊ शकतो किंवा समोरच्याचं फिलिंग समजू शकतो. ज्याच्याजवळ स्वतःच अंधार आहे तो काय दुसऱ्याला उजेड देणार आहे? बरोबर आहे. सो आता हे काम आपल्याला या लेसन मध्ये शिकायचं आहे. आणि आपण आता जसं विचार केला की अरे, हा व्यक्ती इतका का चिडतो, असा आहे. पण तो का चिडतो? कारण तो अंधारात आहे, तो निगेटिव्हिटी मध्ये आहे. तर त्याला आपल्याला उजेडात आणायचं आहे, आपल्याला एक दिवा बनायचा आहे आणि त्याला तो रस्ता दाखवायचा आहे. तर आपण कुणाकुणासाठी काय काय करू शकतो ते आपण या लेसन मध्ये बघूया. आणि खरंच तुमची पॉवर आता इथे माहित पडेल की तुम्ही खरंच किती मॅग्नेटिक झाले आणि तुमच्यामध्ये किती तुम्ही मॅग्नेटिक फील्ड जनरेट केलेली आहे. तुमच्या प्रॅक्टिसवर हे खूप अवलंबून आहे. 24वा दिवस जादूची कांडी. जादूची कांडी सगळ्यांना माहित आहे ना? तुम्ही सगळ्यांनी खूप जुने सिरियल्स बघितले असेल, ते परी वगैरेचे. तर किती छान असेल हे ना? म्हणजे किती छान फिलिंग की कोणी यावं आणि अशी कांडी फिरवावी आणि मला जे हवं ते मला होऊन जावं. तर अशीच आपल्याला आज ही जादूची कांडी फिरवायची आहे. सो मॅम, ते आधीचं पेज दाखवा ना, म्हणजे लक्षात येईल सगळ्यांना. त्याच्यावर चित्र आहे ते. येस, हिअर इज द वन स्टिक वेअर द स्टार्स. या स्टार मधून इथे ही जादू निघती आहे. इथे पर्स आहे. मग आता ही तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताना हा तुम्ही याच्यानंतर इथे काय आहे? एक चेअर आहे, तिथे हॅट आहे. अजून पुढे वरती जाऊ थोडं. चक्काला का बुम बुम सारखं. येस. हम्म. तर आपल्याला ही अशी जादूची कांडी आपल्या डोक्यात ठेवायची. ओके. येस. नाव. जादूची कांडी. तुमच्याकडे एखादी जादूची कांडी असावी आणि ती नुसती हवेत फिरवली की तुम्ही तुमच्या आवडत्या माणसांना मदत करू शकाल, अशी इच्छा बराच वेळा तुमच्या मनात आली असेल. म्हणूनच आजची ही जादूची कृती तुमच्या जीवनातील खरी जादूची कांडी इतरांना मदत करण्यासाठी कशी वापरायची हे सांगणार आहे. येस. आपलं हे ऍक्च्युली एक जेनेटिक म्हणा किंवा की आपली हा ह्युमन नेचर असतं. आपण स्वतःसाठी तेवढी मेहनत करत नाही जेवढी आपण दुसऱ्यांसाठी करतो. जसं आता प्राजक्ता किती मेहनत करते आहे. मे बी एखाद्या वेळेस तिचं स्वतःचं तिने काहीतरी काम बाजूला ठेवलं आहे आणि तुमच्यासाठी ती बरोबर 11:30ला मीटिंग हे ते. मी पण काल मयुरीचं वाचलं. मी डिस्कस केलेलं प्राजक्ता सोबत की मला थोडं तरी काहीतरी वाटतं आहे, हिला सांगायचं आहे. मग पुढे पुढे मी ऐकलं, मी म्हटलं ठीक आहे, ओके, नंतर थोडंफार आपण सांगू. पण तिने ते प्राजक्ताने व्यवस्थित ऐकलं, त्याला म्हणजे पूर्ण न्याय दिला त्या गोष्टीला. सो आपल्याला असं तर आपण तो घरी पण बघतो, आई समजा किंवा कुणीतरी आपल्याला जसं मुलांनी जर म्हटलं की मम्मा मला भूक लागली, तर आपण कंटाळा आल्यानंतर तरी काही असो पण आपण उठवून त्याला व्यवस्थित सगळं व्यवस्थित करून देऊ. माणूस स्वतःसाठी 1% करतो, दुसऱ्यासाठी करायच्या वेळेस तेवढंच जास्त डबल ऊर्जेने तो करायला लागतो. हे एक म्हणजे खूप सगळ्या लोकांमध्ये हे असतं. म्हणजे मलाही असं वाटतं की आपण दुसऱ्यासाठी करताना खूप डबल मेहनतीने त्या गोष्टी करतो. तर अशीच एक जादूची कांडी आहे जी आपली नुसतीच हवे फिराली की दुसऱ्याचं दुःख व्हावं दूर असं आपल्याला नेहमी वाटतं ना, की अरे याला मदत करायची आहे. मग त्या मदतीसाठी आपण इकडे फोन करू, तिकडे फोन करू, 10 वेळा म्हणजे कुठेतरी जाऊ आणि बघू की याला कसं काय मिळेल. तर अशा बऱ्याच इच्छा जेव्हा आपल्या मनात असतात आणि आज आपण हीच खरी जादूची कांडीची जादू शिकणार आहोत.
जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकाल, त्यांच्या जीवनामध्ये थोडी तरा उजेड येतील. असं आपल्याला आज करायचं आहे. सो पुढे. तुम्हाला एखाद्याला मनापासून मदत करायची असेल, पण तेवढे प्रचंड सामर्थ्य तुमच्याकडे असते, पण त्या सामर्थ्याला जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची दिशा देता, तेव्हा ती तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था वाटते अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींना मदत करणारी जादूची कांडीच ठरते. येस. आता तुमच्याकडे सामर्थ्य आहे, तुम्ही समोरच्याला मदत करू शकता. बरोबर आहे. पण आता या सामर्थ्यासोबत सोबत जर तुम्ही कृतज्ञता यूज केली आणि कृतज्ञतेची दिशा दिली, तर तुम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे जी तुम्हाला ज्याच्याबद्दल आस्था वाटते, कारण की तुमचं कृतज्ञता जरी दिसत नसले, पण तुम्हाला त्याची पॉवर माहिती आहे काय आहे, की कृतज्ञता केल्यानंतर काय होतं, तुम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. मग अशा वेळ तुमच्या जवळच्या व्यक्तींना मदत करणारी ही तुमची जादूची कांडी ठरते, कारण त्याच्यामध्ये तुमचं सामर्थ्य, तुमची जादू, तुमची कृतज्ञता, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जेव्हा त्या कांडीमध्ये येतील आणि खरंच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती एक म्हणजे महत्वाची गोष्ट घडेल. जेव्हा तुम्हाला माहित आहे की या व्यक्तीला हे हवं आहे, तर ती नक्कीच मदत करणारी जादूची कांडी ठरेल. तुमचे लक्ष ज्या दिशेने जात असते त्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो. आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजांकडे कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देता, तेव्हा त्या गरजांपर्यंत ती ऊर्जा पोहोचते. येशू ख्रिस्त कोणताही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असे म्हणायचं. याचंही कारण हेच आहे, कृतज्ञता ही जरी अदृश्य असली, दिसत नसली, तरी ती ऊर्जेची खरी शक्ती आहे. आणि ती जेव्हा तुमच्या इच्छेबरोबर जोडली जाते, तेव्हा ऊर्जेकडील जादूची कांडीच ठरते. येस. जिथे आपली एनर्जी जाते, म्हणजे जिथे फोकस असतो तिथेच आपली एनर्जी फ्लो होते. म्हणजे ज्या दिशेने आपलं लक्ष केंद्रित, तिथे एनर्जी गोज. म्हणजे आपण हे म्हणूया, जिथे आपण फोकस करतो ना तिथे त्या एनर्जीचा प्रवाह जातो. ज्या दिशेने तुमचं लक्ष जातं तिथे तुम्ही कुठेही काम करत असता, तुमचं लक्ष जर केंद्रित नसेल, आता तुम्हाला एक कुठेतरी आता ही गोष्ट आहे जी करायची आहे, की तुमच्या घरातल्या एका कोणाच्या चॅलेंजेससाठी तुम्हाला खूप सामर्थ्य लावायचं आणि ते करायचं की हे पूर्ण झालं पाहिजे, पण तुमची एनर्जी खूप डायव्हर्ट होते. तुम्हाला हस्बंडचा डब्बा आहे, मुलीची शाळा आहे, दुसऱ्या दुकानात जायचं आहे, हे घ्यायचंय, मग तुमची एनर्जी इथे डायव्हर्ट होते, म्हणजे तुमची फोकस एनर्जी नाहीये. जेव्हा तुमचं लक्ष ज्या दिशेने जाणार त्या दिशेने ती ऊर्जा ऊर्जा प्रवाहित होईल. आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या गरजेकडे आपण ज्या कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देतो, तेव्हा ती त्यापर्यंत ती पोहोचते. आता तुम्ही जर विचार केला, तुमचा विचार जसं जसा तो होईल तसं तसं ती तुमच्या एनर्जी तिकडे फ्लो करेल. आणि या एनर्जी सोबत जेव्हा तुमची कृतज्ञतेची ऊर्जा जुळेल, तेव्हा म्हणजे तिथे ती जास्त काम करेल. जसे येशू ख्रिस्त होते, ते कुठलाही चमत्कार करण्याच्या आधी ते नेहमी थँक्यू म्हणायचे. जी आपल्याला मी काल सांगितलं, कृतज्ञता ही दिसत नाही, ती मोजता येत नाही, ती मापता येत नाही, काहीच नाही. पण ती अदृश्य शक्ती आहे. ती शक्ती प्रचंड शक्ती आहे. जरी तुम्हाला दिसत नाही, पण त्याची ऊर्जा खूप जास्त आहे. आणि ती ऊर्जा खरी शक्ती आहे. जेव्हा तुमच्या इच्छेसोबत ती जोडली जाते, तेव्हा ती खरं म्हणजे जादूची कांडी बनते. त्याच्यात जादू केव्हा येते, जेव्हा तुम्ही तुमची कृतज्ञतेची शक्ती त्याच्यासोबत जोडता. तुम्हाला इच्छा आहे, तुम्हाला वाटतं हे करावं, पण त्यासोबत जेव्हा तुम्ही कृतज्ञता जोडाल, तेव्हा खरंच काहीतरी मॅजिक होईल. आणि ती तुमची जी तुम्हाला जे वाटते ती इच्छा मॅजिकली पूर्ण होऊन जाईल. कारण तुमचं फोकस गोज, एनर्जी फ्लोज. सो लोक जेव्हा जादूची कांडीची वाट पाहत असतात, त्यात ते अपयशी ठरतात, कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहेत हे त्यांना कळत नाही. जे लोक जादूची कांडी म्हणजे ज्यांना माहित आहे, अरे माझ्याकडेच तर आहे, मीच तर हे सगळं करू शकतो, पण ते स्वतःसाठी ते वापर नाही करत, कारण त्यांना माहितच नाही की माझ्यामध्ये हे आहे. ते स्वतःच एक जादूची कांडी आहे हे त्यांना कळत नाही. आणि आपण म्हणतो ना की तुमच्या आतमध्येच सगळ्यात मोठा तुमचा टीचर, गुरु जे काही आहे, तुमचा आत्मा आहे. तुम्ही त्याला विचारा. तुमच्या आतमध्ये सगळं काही ब्रह्मांड समावलेलं आहे, पण तुम्हाला हे माहितच नाही की तुमच्यामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. जसं हनुमानाला सांगावं लागलं होतं की तुला शक्ती आहे, तुझ्याजवळ मोठी शक्ती आहे, तू लहानपणी उडून तू चंद्राला गिळलेला आहेस. हे त्याला माहित नव्हतं, हे त्याला सांगावं लागलं. तसंच आपल्याला आज या लेसन मध्ये सांगत आहे की तुमच्याच जवळ तुमची एक शक्ती आहे. ती स्वतःच तुमची एक जादूची कांडी तुमच्या जवळ आहे, हे तुम्हाला कळत नाही. ती तुम्हाला वापरायची आहे. तुम्ही उलट वाट बघता, हा मदत करेल, तो मदत करेल, तो मदत करेल, असं नाही. आणि त्यामुळे मग आपण अपयशी ठरतो. सो जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात,
त्यात ते अपयशी ठरतात, कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहेत हे त्यांना कळत नाही. पुढे. जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात त्यात ते अपयशी ठरतात, कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहेत हे त्यांना कळत नाही. थॉमस लिओनार्ड, 1955 ते 2003, वैयक्तिक विकास प्रशिक्षक. पुढे. पॅराग्राफ वाचू का? हॅलो. येस येस. ओके. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र किंवा तुम्हाला ज्याच्याबद्दल आस्था वाटते अशा व्यक्तीची तब्येत बरी नाही, किंवा ती आर्थिक अडचणीत आहे, किंवा ती जिथे काम करते तिथे समाधानी नाही, कशाचा तरी तिला ताण येतो आहे, तिचं एखाद्याशी असलेलं नातं तुटल्यामुळे ती दुःखी आहे, त्यातला किंवा तिच्यातला आत्मविश्वास हरवलाय, मानसिक समस्या भेडसावत आहेत, जीवनातला रस संपलाय, अशा अनेक प्रसंगांमध्ये तुम्ही त्यांच्या आरोग्यात, संपत्तीमध्ये आणि आनंदात सुधारणा घडवून आणण्यासाठी कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीचा वापर करू शकता. येस, तुम्ही आज तुमचे कुठले तरी तीन अशी नाती किंवा असं व्यक्तींचा विचार करा, ज्यांना तब्येत बरी नाही, त्यांच्या तब्येतीमध्ये चॅलेंज आहे, जे जिथे काम करतात तिथे ते समाधानी नाही आहे, किंवा त्यांना काहीतरी स्ट्रेस येतो आहे, एखाद्याशी त्यांचं असलेलं नातं तुटलेलं आहे आणि ते खूप दुःखी आहेत, किंवा कोणाचा सेल्फ कॉन्फिडन्स हरवला आहे, म्हणजे ते मानसिक काहीतरी त्यांना चॅलेंजेस भेडसावत आहे, त्यांना जगण्याची इच्छा नाहीये. आणि अशा अनेक प्रसंगामध्ये, किंवा हेल्थ चॅलेंज असो, मनी चॅलेंज असो, किंवा त्यांच्या हॅपीनेस मध्ये जे काही तुम्हाला सुधारणा घडवून आणायची असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कृतज्ञतेच्या अदृश्य जादुई शक्तीचा वापर करू शकता. असे तुम्ही दोन तीन तुमचे मित्र, तुमचे नाते आज तुमच्या बुकवर लिहा आणि त्यांच्यावर काम करायचं आहे मला. तुम्ही तुमच्या जादूच्या कांडीचा उपयोग तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा घडून येण्यासाठी केलात, आणि कल्पना करा की तो आजारातून खडखडीत बरा झाला आहे आणि त्याची तब्येत पूर्ववत झाल्याची ही बातमी ऐकल्यानंतर मनापासून आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारत आहात. त्या व्यक्तीने तुम्हाला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तब्येतीविषयी ही माहिती दिली तर खरोखरच तुम्हाला काय वाटेल याची कल्पना करून बघा. म्हणूनच आजारपणातून बरी झालेली व्यक्ती भेटल्यानंतर त्यावेळी तुम्हाला जी कृतज्ञता वाटेल तशीच मनापासून शक्तिशाली कृतज्ञता आधीच व्यक्त करा आणि पहा परिणाम काय होतो तो. येस. वेअर अटेन्शन गोज अँड एनर्जी फ्लोज, असं आहे ते. जिथे अटेन्शन जाणार तिथे एनर्जी फ्लो होईल. आता तुमचं अटेन्शन सपोज एखाद्या तुमच्या मित्राच्या कुठल्या तरी एका चॅलेंजकडे गेलं, आणि ते चॅलेंज त्याचं तुम्ही हे विचार करत आहे, येस त्याला हे चॅलेंज आहे, त्याचे चॅलेंज खूप म्हणजे क्लिअर झाला आहे, आता तो ज्या चॅलेंजेस होता मध्ये होता तो निघून गेला आहे. तुम्ही ते फील करून तुम्ही थँक्यू असं म्हणता. ओके, मनापासून तुम्ही आनंद व्यक्त केलेला आहे. तो आजारातून खडखडीत बरा झाला आहे, त्याची तब्येत पूर्ववत झाली आहे, वाव तो आता भेटतो आहे, असंच आपण मनापासून विचार करून थँक्यू हा शब्द उच्चारू. आणि असं होईल 2 दिवसांनी तो व्यक्ती तुम्हाला फोन करून सांगेल की अरे मला खूप बरं वाटतंय, मी खूप छान आहे आता माझी. तर खरोखरच तुम्हाला तेव्हा काय वाटेल, कल्पना करून बघा की तुम्ही कुणाला तरी एक तुमचं ब्लेसिंग दिलं आहे, आणि त्या व्यक्तीला ते पूर्ण झालं त्याचं ते, आणि तेव्हा तुम्हाला फोन येणार, तो आजारातून बरा झाला आहे, ती व्यक्ती तुम्हाला होऊ शकते प्रत्यक्ष भेटायला येईल. त्यावेळी जेव्हा तुम्हाला ती कृतज्ञता वाटेल, तशीच मनापासून शक्तिशाली कृतज्ञता तुम्हाला आधीच व्यक्त करायची आहे. आणि मग पहा काय परिणाम होईल. म्हणजे तुम्हाला हे आज फील करायचं, जसं आता स्वप्नासाठी होतं, जे स्वप्न मयुरीचं म्हणून दाखवलेलं होते, ऑलरेडी आपण काय फील केलं की ऑलरेडी हे झालंय, आपण कृतज्ञ, आपण एन्जॉय करतोय, आपण नातेवाईकांना सांगतो आहे. हे सेम थिंग आता आपल्याला दुसऱ्यासाठी करायचंय. मला माहित आहे की वन ऑफ माय फ्रेंड, हर डॉटर हॅज अ चॅलेंज. तर आता मी तिच्याबद्दल विचार करेल की येस तिचं हे चॅलेंज पूर्णतः निघून गेलं, ती खूप खुश आहे तिच्या नवऱ्यासोबत, मस्त मजा येते, म्हणजे ती माझ्या घरी आली, आम्ही दोघांनी त्यांना हे खूप छान बोलत होते, ते दोघं मस्त फिरायला गेले. मी खूप असं मनातून विचार करून करून आणि मनातून मी थँक्यू करेल. आणि मग मग बघा काय परिणाम होईल, आणि डेफिनेटली सगळं चांगलं होईल समोरच्या व्यक्तीचं, जेव्हा तुम्ही मनातून ते कराल.
आणि कारण हे असं होतं किंवा आपण वेनेवर आपलं अटेन्शन तिकडे जाते ना, म्हणजे अटेन्शन गोज आणि एनर्जी फ्लोज. जशी आपली एनर्जी त्या इकडे जाईल, आपली एनर्जी गेली, आपल्या एनर्जीमध्ये काय आहे? आपल्या एनर्जीमध्ये पॉझिटिव्हिटी आहे, कृतज्ञता आहे, फिलिंग्ज आहे. आपल्याला वाटतं त्याचं चांगलं व्हावं आणि मग डेफिनेटली त्याचं चांगलंच होणार आहे पुढे. तुमच्या प्रेमाची एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीत आली आहे आणि तिच्या या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून यावी यासाठी तुम्हाला जादूची कांडी वापरायची आहे. यावेळीही वरीलप्रमाणे जादूची कृती करा. त्या व्यक्तीला हवी आहे तेवढी संपत्ती आत्ताच मिळाली आहे असे समजून शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. त्या व्यक्तीला तिची संपत्ती परत मिळाली आहे आणि ही आश्चर्यकारक बातमी तुम्हाला नुकतीच कळाली आहे असं समजून तुम्ही आभारी आहे हे शब्द उच्चारता आहात अशी कल्पना करा. येस. पहिला एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलं होतं तब्येतीचं. दुसरं आहे की होऊ शकते आपल्याच रिलेटिव्ह मध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये एखाद्याला काहीतरी फायनान्शियल चॅलेंजेस आहे. मग तिथे तुम्ही ही जादूची कांडी वापरू शकता. तिथे तुम्ही वरील प्रमाणे सेम जादूची कृती करायची आहे. तुम्हाला त्या व्यक्तीला हवी असलेली संपत्ती आताच मिळावी मिळाली आहे असं समजायचंय. असं फील करायचं की त्याला एवढे एवढे पैशाची गरज होती, त्याला हे पैसे मिळाले आहे आणि थँक्यू परमेश्वरा, खूप छान झालं, त्याला हे पैसे मिळाले, तो खूप आनंदी आहे, तो किती सगळ्यांना सांगतो आहे, किती मजा येते, त्याने आम्हाला पार्टी दिली. जितकं जास्त फील करता येईल तेवढं फील करायचंय. त्या व्यक्तीला त्याची संपत्ती मिळाली आहे आणि ही बातमी तो माझ्याकडे घेऊन आला आहे. वाव, तुम्हाला कळली ही बातमी आणि तुम्ही मग ही बातमी कळल्यामुळे परमेश्वरा मी तुझी खूप आभारी आहे की वाव, माझ्या या मित्राचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, अशी तुम्हाला कल्पना करायची. तुमच्या माहितीची एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला माहित आहे, पण तिला नेमकी कशाची गरज आहे हे तुम्हाला माहित नाही, किंवा तिला एकापेक्षा अनेक गोष्टींसाठी मदत आवश्यक आहे. अशा वेळी हीच जादूची कृती वापरून त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती आणि आनंदासाठी एकत्रितपणे जादूची कांडी वापरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार माना. एखादी व्यक्ती कुठल्या तरी कठीण परिस्थितीतून जाते हे तुम्हाला माहिती असू शकतं आणि तिला नेमकी काय गरज आहे हेही कधीच तुम्हाला माहित असेल. पण असंही होऊ शकतं की तुम्हाला माहितच नाही, कारण कोणी कोणी शेअर करतं, कोणी नाही शेअर करत. तुम्हाला माहित आहे तुमची मैत्रीण कुठल्या तरी एखाद्या चॅलेंज मधून जात आहे किंवा तुमचं एखादा नातेवाईक असू शकतात, एकापेक्षा अनेकही त्यांना चॅलेंजेस असू शकतात, त्यांना अशी खूप मदतीची गरज आहे. यावेळेस तुम्हाला ती जादूची कृती वापरायची आहे त्या व्यक्तीच्या आरोग्य, संपत्ती, आनंदासाठी. आता तुम्हाला एक्झॅक्ट माहित नाही ना की त्याला कुठल्या फील्ड म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये त्याला चॅलेंज आहे, त्याला आरोग्यात चॅलेंज आहे की संपत्तीमध्ये चॅलेंज आहे की आनंदामध्ये चॅलेंज आहे, काय नेमका त्याचा तुम्हाला माहित नाही आहे. मग त्यावेळेस आपण ह्या तीनही गोष्टी उच्चारायच्या की परमेश्वरा, माझ्या मित्राला, माझ्या मैत्रिणीला किंवा माझ्या आईला, नातेवाईकाला, मावशी, मामा, जे कुठलं तुम्ही रिलेशन हे घेतलेलं आहे त्याचं नाव घेऊन तुम्हाला म्हणायचं की परमेश्वरा, त्याला आरोग्य, संपत्ती, आनंद तू दिलायस, तो खूप खुश आहे असं तुम्हाला फील करायचंय. आणि ते सगळे तीनही गोष्टी एकत्रित करून ती जादूची कांडी वापरायची आणि कृतज्ञता व्यक्त करून आभार मानायचे आहे. आज तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था आहे आणि ज्यांना सध्या आरोग्य, पैसा आणि आनंदाची किंवा या तिन्हींचीही आवश्यकता आहे, अशा 3 व्यक्तींची निवड करा. त्या प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र असल्यास तुमच्या समोर ठेवा. ही कृती करताना छायाचित्रे तुमच्या समोर ठेवा. येस. आता आणि एक असं आहे की तुम्हाला माहित नाही आहे की त्या व्यक्तीची, तो ज्या चॅलेंज मधून जातोय, सपोज एखादा तर चॅलेंज आहे की त्याच्या लग्नामध्ये त्याला चॅलेंज आहे आणि त्याला त्याच्या पार्टनर सोबत नाही राहायचंय. मग तुम्ही आता इथे हे नाही विचार करायचा नाही त्यांचं लग्न छान होऊ दे, त्यांच्या, तुम्हाला एक्झॅक्ट माहित नाही आहे की तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला काय हवं आहे. तर तुम्ही काय म्हणायचंय की त्याला जे हवं आहे, त्याला जे योग्य आहे ते मिळू दे. तिथे हा शब्द वापरायचा आहे. तुम्ही तुमच्याच मनाने सांगायचं नाही की नाही तर दोघांचं जमू दे, पुढे चालू दे. ती रिलेशनशिप तिच्यासाठी किती योग्य आहे किंवा नाही आहे, वी डोंट नो. काय समोरचा व्यक्ती फेस करतोय आपल्याला नाही माहित. तेव्हा आपल्याला त्याला त्याच्या मनासारखं घडू आणि त्याच्यासाठी जे चांगलं आहे ते घडू दे परमेश्वरा, असं तुम्ही म्हणायचं आहे. तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था आहे, ज्यांना सध्या आरोग्य, पैसा, आनंद तिन्हीची जर आवश्यकता असेल तर त्या तीनही तुम्ही व्यक्तींची निवड करू शकता. त्यांची छायाचित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवा
आणि ही कृती करत असताना ती छायाचित्रांना बघून करा, त्यांना समोर ठेवा आणि त्यांना ते ब्लेसिंग्स द्या, त्यांच्यावरून ती जादूची कांडी तुम्हाला अशी फिरवायची. आज तुम्ही एक फेअरी बनणार आहात पुढे. पहिली व्यक्ती घ्या, तिचे छायाचित्र तुमच्या हातात धरा, नंतर डोळे मिटा. त्या व्यक्तीची जी काही समस्या आहे तिच्यातून ती बाहेर आल्याची बातमी तुम्हाला कळली आहे असं एक चित्र 1 मिनिट डोळ्यासमोर पुढे आणा. आजारी व्यक्ती आजारातून बरी झाली आहे किंवा दुःखी व्यक्ती आनंदी झाली आहे किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आलेला आहे असे चित्र डोळ्यासमोर आणण्यापेक्षा तुम्हाला त्या व्यक्ती संबंधीची बातमी कळाली आहे हे चित्र पुढे आणणं जास्त सोपं आहे. तुमच्या डोळ्यापुढे आणलेल्या प्रसंगात तुम्ही स्वतःला पाहिलं की त्यामुळे तुम्हाला जास्त उत्कंठा आणि कृतज्ञता वाटेल. येस, 3 व्यक्ती घ्यायचे, त्यातलं तुम्ही पहिली व्यक्ती घ्यायची, त्याचा फोटो हातात धरायचा, डोळे मिटायचे. त्या व्यक्तीची जी काही समस्या असेल ती बातमी तुम्हाला कळली आहे आणि त्याचं चित्र 1 मिनिट डोळ्यापुढे आणायचं. ती व्यक्ती आजारातून बरी आहे किंवा दुःखी व्यक्ती आनंदी झाली आहे किंवा आर्थिक अडचणीमध्ये असलेली व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे. हे चित्र न आणण्यापेक्षा ती व्यक्ती तुमच्याजवळ एक छान आनंदाची बातमी घेऊन येत आहे, त्याला हवं ते मिळालं आहे, तेव्हा आम्ही खूप खुश येऊन आहे, गेला ना तो. चॅलेंजेस मधून मी आता खूप बाहेर आलो, आणि असं जे काही त्याचं होतं ते तुम्हाला करायचंय. ते सहज तुम्हाला सोपं होईल चित्र डोळ्यासमोर आणणे. आणि ते आणलं की तुम्हाला त्या प्रसंगामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करायचं की येस, तो माझ्याकडे आला, त्याचा फोन आला किंवा तो मला भेटला, त्यांनी पार्टी दिली की त्याचं हे मोठं, म्हणजे जे त्याचा जो आनंद आहे त्यांनी तो व्यक्त केला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व आहात. आणि हे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्कंठा वाढेल आणि कृतज्ञता पण तुम्हाला इथे जास्तीत जास्त जाणवायला लागेल. कारण तुम्ही जादूची कांडी फिरवली आहे, तर नॅचरली आपल्याला जर समोरच्यानी बोलावलं वाव, तर मग ते आपल्याला जास्त चांगलं फील होतं ना, की येस, मी याच्यासाठी काहीतरी केलं होतं ना आणि मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. नेक्स्ट. आता डोळे उघडा, त्या व्यक्तीचे छायाचित्र हातात तसेच धरून ठेवा आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल, संपत्तीबद्दल, आनंदाबद्दल किंवा ज्याची त्याला जरुरी आहे अशा गोष्टी एकत्र करून त्यासाठी आभारी आहे हे शब्द 3 वेळा सावकाश उच्चारा. येस. मग आता तुम्ही एकदा ते फील केलं, तुम्ही डोळे मिळून 1 मिनिट त्या फोटो तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवला, त्या व्यक्तीला तुम्ही बघितलं की तो खूप आनंदी आहे, एन्जॉय करतोय, त्याचा फोन आला आणि तो मला खूप आनंदाची बातमी देतो आहे आणि आम्ही मस्त एन्जॉय करत आहे. तसंच तुम्ही आता मग नंतर डोळे उघडायचे, ते छायाचित्र तुमच्या हातात तसंच धरून ठेवायचं आणि तुम्हाला काय म्हणायचंय की आरोग्याबद्दल, संपत्तीबद्दल, आनंदाबद्दल किंवा त्याला जे जरुरी आहे, त्याच्यासाठी जे योग्य होतं, त्याच्यासाठी जे गरजेचं होतं, अशा गोष्टी तुम्ही एकत्र करून परमेश्वराला आभार मानायचे आहे आणि 3 वेळा सावकाश आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारायचे आहेत. अशा पद्धतीने ही जादूची कांडी फिरवण्याची कृती तुम्ही एका व्यक्तीच्या बाबतीत केलीत की राहिलेल्या 2 व्यक्तींबाबत ही अशाच 2 टप्प्यांमध्ये ही कृती करा आणि तिन्ही व्यक्तींना आरोग्य, संपत्ती किंवा आनंद पाठवा. येस, आपल्याला एक्झाम्पल इथे दिलं आहे. तर आपल्याला माहित आहे की कुणाला काय चॅलेंज आहे, त्याचं नाव घ्यायचं. जसं मी नाव घेईल ती स्मिताच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कांडी फिरवायची आहे. ती कृती एका व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा होऊन जाईल, तेव्हा राहिलेल्या 2 व्यक्तींना सुद्धा तुम्हाला सेम अशीच कृती करायची आहे आणि 3ही व्यक्तींना आरोग्य, संपत्ती आणि आनंद पाठवायचा आहे. रस्त्याने जात असताना किंवा दिवसभरातील तुमची कामे करत असताना कोणी जर तुम्हाला दुःखी दिसलं, आजारी दिसलं किंवा ज्याला पैशांची आवश्यकता आहे अशी व्यक्ती दिसली तर लगेचच तुम्ही या शक्तिशाली कृतीचा वापर करू शकता. तुमच्याकडे जादूची कांडी आहे असं समजा, ती फिरवा आणि कृतज्ञतेच्या ऊर्जा शक्तीला गती द्या आणि त्यासमोर दिसलेल्या
व्यक्तीच्या संपत्तीबद्दल, आरोग्याबद्दल आणि आनंदाबद्दल मनापासून आभार माना. येस, आज हा विचार नाही करायचा मी का करू, काय गरज आहे मला करायची, काय त्या नातेवाईकांनी मला दिलं होतं का, मीच आहे का करायसाठी, असं काहीही विचार करायचा नाही. कारण तुम्ही जे देणार आहे त्याला भरभरून तुम्हाला परमेश्वर देणार आहे. आज तुम्ही जर रस्त्याने जात असाल, ठेल्यावर काम करणारे लोक, ओझे घेऊन जाणारे हमाल, किंवा रस्त्यावर काम करणारे स्वीपर, एखाद्या मॉलमध्ये काम करणारे लोक, जे कोणी तुम्हाला दुःखी दिसतं, तुम्हाला असं वाटतं की येस याला या गोष्टीची गरज आहे, कुणी आजारी दिसत आहे, पैशाची आवश्यकता आहे, कुठलीही व्यक्ती तुम्हाला दिसू दे, तुमच्याजवळ आता शक्ती आली आहे, तुम्ही त्या शक्तीचा वापर करा. तुमच्याकडे जी जादूची कांडी आहे असं समजा, आता तुमच्याकडे शक्ती आली, तुम्ही पावर आली आहेत, तुम्ही छान व्हाईट गाऊन घालून अरे वा फेअरी झाल्याचं स्वतःला समजा, ती फिरवा, कृतज्ञतेच्या जादूईच्या ऊर्जा शक्तीला गती द्या, तुमची ऊर्जा जास्त वाढेल अजून. ती फिरवा, कृतज्ञतेच्या ऊर्जा शक्तीला गती देऊन ती फिरवायची आणि समोरच्या व्यक्तीला ब्लेस करायचं, त्याच्या व्यक्तीच्या संपत्तीबद्दल, आरोग्याबद्दल, आनंदाबद्दल. परमेश्वरा मी मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी. कधी तुमचं ब्लेसिंग कुणाला लागेल आणि कधी ते परतून डबल ट्रिपल होऊन तुमच्याजवळ परत येईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. आणि आपण एक देतो तर 10 गोष्टी आपल्याकडे परत येतात. मग आज आपण आपल्या जवळ आपण उजेडात आलो आहोत, आपण पॉझिटिव्हिटीच्या उजेडात आलो आहोत, आपण कृतज्ञतेच्या उजेडात आलो आहोत, आपल्याला कृतज्ञता माहीत आहे. मग आज मला करायचं आहे, मी हा विचार नाही करणार की त्या नातेवाईकाने माझ्यासोबत किती वाईट केलं. पण आज जर तो दुखी आहे किंवा आज जर तो काही चॅलेंज फेस करत आहे, तर माझं पहिलं कर्तव्य आहे की परमेश्वरा त्याला सद्बुद्धी दे, त्याला जे काही त्याचे चॅलेंजेस आहे त्याच्यामधून त्याला योग्य मार्ग मिळाला आहे आणि तो खूप आनंदी आहे आणि खूप छान आहे. आणि येस, असं तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला चांगले याचे रिझल्ट मिळणार आहेत. त्याला किंवा तिला चांगले आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळावा म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही अत्यंत महत्वाची कृती आहे. आणि या सगळ्याबाबतची जादूची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही इतरांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता आणि सदिच्छा व्यक्त करत असता, तेव्हा त्या गोष्टी जशा त्यांना मिळतात तशाच त्या तुमच्याकडेही तुम्ही आणता. Yes. चांगलं आरोग्य, संपत्ती, आनंद, अशासाठी जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हा तुम्हाला ते परत मिळेल. ही कृती खूप महत्वाची आहे. आजचा अभ्यास तुम्हाला असं वाटेल काही महत्वाचा नाही किंवा नाही केला, विसरलो, असं तसं तसं करायचं नाही. तुमची जादू तुम्हाला अजून वाढवायची आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, काहीतरी तुम्हाला रॉकेट लावायचं आहे तुमच्या स्वप्नांना, तर तुम्हाला ही कृती करायची आहे. जेव्हा तुम्ही इतरांसाठी हे सगळं मागाल, जेव्हा सदिच्छा तुम्ही व्यक्त कराल, तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडेही परत येईल. तुम्ही एक विश्व प्रार्थना ऐकली असेल ना, हे परमेश्वरा सगळ्यांना सद्बुद्धी दे, आरोग्य दे, ज्ञान दे. ती प्रार्थना खूप सुंदर आहे. सरबत का भला हो असं पंजाबी लोक म्हणतात. सगळ्यांचं भलं कर परमेश्वरा, सगळ्यांचं भलं कर, सबका मंगल हो. का म्हणतो आपण? त्या सगळ्यांसोबत परमेश्वर आपलंही भलं करतो आणि उलट आपलं जास्तीत जास्त आपल्याकडे ते परत येतं. कारण जे देणार तेच मिळणार. जैसा दोगे वैसा पाओगे, जैसा बोओगे वैसा उगेगा. अच्छा दोगे अच्छा मिलेगा, चांगलं द्याल चांगलं मिळेल, वाईट द्याल वाईट मिळेल. तुम्हाला काय द्यायचं मग तुम्ही ठरवायचं, मला काय द्यायचं आहे. मी चांगलं आरोग्य, संपत्ती, आनंद मिळावा म्हणून मदत करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचीच कृती आहे. हे समजून आज तुम्हाला ही कृती करायची आहे. जादूची कृती क्रमांक 24. जादूची कांडी. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. 2. ज्यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी किंवा तिन्हींसाठी तुम्हाला काही मदत करावीशी वाटते, अशा तुम्हाला आस्था वाटणाऱ्या 3 व्यक्तींची निवड करा.
तुमच्याकडे असतील तर त्या तिघांचीही छायाचित्रे घ्या आणि ती या जादूच्या कांडीची कृती करत असताना तुमच्या समोर ठेवा. प्रत्येक वेळी एक व्यक्ती निवडा, तिचं छायाचित्र हातात घ्या आणि 1 मिनिट डोळे मिटा. त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती किंवा आनंद तिला संपूर्णतया परत मिळाल्याची बातमी तुम्हाला कळली आहे असं चित्र डोळ्यापुढे आणा. नंतर डोळे उघडा, त्या व्यक्तीचे छायाचित्र तसंच हातात ठेवा. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि तिच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द सावकाश उच्चारा. एका व्यक्तीसाठी ही जादूची कांडीची कृती पूर्ण केली की क्रमाक्रमाने राहिलेल्या इतर दोघांसाठी ही कृती वर दिल्याप्रमाणे 2 टप्प्यांमध्ये पूर्ण करा. अशा रीतीने तिघांवरही ही जादूची कांडी फिरवा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींसाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. जादूची कृती क्रमांक 24. रोज सांगितल्याप्रमाणे सकाळी 10 वरदानं लिहायची आहे. प्रत्येक वरदान पुन्हा वाचायचं. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्याला कृतज्ञतापूर्वक आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारायचे आहे. जितकं जास्त तुम्ही कृतज्ञतापूर्वक ते म्हणाल तेवढं तुमची पॉवर जास्तीत जास्त वाढेल आणि तुम्हाला कृतज्ञता सुद्धा फील होत जाईल. आरोग्यासाठी, संपत्तीसाठी, आनंदीसाठी या तीनही गोष्टींसाठी तुम्हाला असं वाटतं की कुणाला मदत करावी अशा आस्था वाटणाऱ्या, म्हणजे तुम्हाला खरंच त्या व्यक्तीबद्दल मनातून काहीतरी असं फील होतंय की यस याचं काहीतरी झालं पाहिजे, अशा 3 व्यक्तींची तुम्हाला निवड करायची आहे. आणि तुमच्याकडे असतील तर त्या तिघांचे छायाचित्र घ्या आणि ती या जादूची कांडी कृती करत असताना तुमच्या समोर ठेवायची आहे. प्रत्येक वेळी एकच व्यक्ती पहिले निवडायचा, एकच छायाचित्र हातात घ्यायचं, त्या व्यक्तीच्या बद्दल 1 मिनिट डोळे मिटायचे. आरोग्य, संपत्ती, आनंद संपूर्ण त्याला मिळाला आहे आणि ही सुंदर बातमी तुम्हाला मिळाली आहे असं चित्र डोळ्यापुढे आणायचं. तिथे तुम्हाला तो सांगतोय असं स्वतःला तिथे फील करायचं. उभा आहे तुम्ही तिथे, नाचत आहात, जे काही तुमची कृती तुम्ही डोळ्यासमोर आणाल त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आणायचंय, डोळ्यापुढे आणायचंय. नंतर डोळे उघडायचे, त्या व्यक्तीचं छायाचित्र तसंच पुन्हा हातात ठेवायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तिच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी, आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे. एका व्यक्तीसाठी हे झाली पूर्ण क्रिया की सेम सेकंड व्यक्तीसाठी पुन्हा तेच करायचं. पुन्हा तिसऱ्या व्यक्तीसाठी ते सेम करायचं. एका व्यक्तीसाठी झाल्यावर असं दोन्ही टप्प्या तीनही पूर्ण कंप्लीट करून टाकायचे आणि तिघांवरही जादूची कांडी अशी फिरवायची. रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला रोजचा जादूचा दगड आपला मित्र आपल्या सोबत घ्यायचा, त्याला दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या, अशी सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती सांगून झोपायचं. तर आजचा लेसन इथे संपलेला आहे. सगळ्यांना छान प्रकारे समजलं आहे. नसेल समजलं तर तुम्ही विचारा. एनी क्वेश्चन, शेअरिंग काय आहे ते सांगा. तर या मुलाला ऍडमिशन मिळण्याबाबत पण आपण ही जादूची काढणी फिरवू शकतो ना? करू शकता तुम्ही. तुमच्या मुलासाठी ना? हो, त्याला म्हणजे ज्या कॉलेजला हवंय त्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्यासाठी. करू शकतो. फोन मध्ये जरी असेल तरी चालेल ना फोटोज? हो, आता तुमच्याकडे फिजिकल नाही आहे तर फोन मध्येही चालेल. नामदेव सरांना आणि मॅम मला एक प्रश्न होता. जसं आपण दररोज आता हे मॅजिक दगड आणि 10 वरदानं करतो, तसं सेम आपण जादुई हवेचं पण डेली करू शकतो ना? ऍक्च्युली ज्या ज्या ओरली ज्या सांगितलेल्या आहे ना तुम्ही ते डेलीच करायचे आहे. मॅजिक Yes. फूड स्टेप म्हणून मी आज मेसेज टाकताना ऑलरेडी ते तसं टाकलं. आय डोंट नो किती लोकांना समजलं, पण मॅजिक मॉर्निंग करा तुम्ही, मॅजिक फूड स्टेप करा, मॅजिकल एअर करा. त्याच्यानंतर असे Yes. भरपूर काही आहे जे तुम्ही डेली तुमचं एक रुटीन बनवू शकता. एक एक मिनिटासाठी एक एक कम्प्लीट करायचं मॉर्निंग. थँक्यू. या वेलकम. तुझे स्वप्न लवकर पूर्ण होतील असं मला वाटतंय स्नेहा.
आय डोंट नो, आय हॅव येस, थँक्यू. आणि त्यातलं एक ऑलरेडी स्टार्ट झालंय. पण अरे मी हे शेवटच्या दिवशी शेअर करेल, आपण सगळे भेटू तेव्हा. गुड गुड गुड, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. नामदेव सर बोला. हा, कालच्या लेसन बद्दल शेअरिंग आहे. व्हेरी निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, परंतु आपण त्यांचे कधी आभार मानत नाही. कालचा जो लेसन होता हवेचा आभार मानणे, कारण हवेला आपण इतकं गृहीत धरून चाललेलो आहोत की आपण आभार मानण्याची गरजच भासत नाही. परंतु जेव्हा ते ऑक्सिजनचं सिलेंडर लागते आणि त्याची जेव्हा किंमत त्याला द्यावं लागते, तेव्हा त्याला कळते की अरे बापरे, ही एवढी फुकट मिळणारी हवा मी इतकी आयुष्यभर घेतली, सोडली, परंतु मी कधी तिचा आभार मानले नाही. तर निसर्गाने ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत, हवा, पाणी आणि अन्न, या सगळ्या आपल्याला निसर्गाकडूनच मिळतात. आणि त्याच्यासाठी आपण कृतज्ञ राहणं हे अत्यंत गरज आहे. हवेच्यासाठी आपण जो काल प्रयोग केला आहे की 5 दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडताना आभारी आभारी असं म्हणायचे, त्यानंतर आपल्याला जी एक फिलिंग येते आभाराची, कृतज्ञतेची, ती मी अनुभवली आणि ती अतिशय चांगली अशी फिलिंग आहे. धन्यवाद. खूपच छान, खूपच छान, व्हेरी नाईस. आज सकाळ मला पण एक शेअर करायला आवडेल. बोला. की हा म्हणजे मी हे जादुई हवेचं जेव्हा आपण केला काल मी स्टडी रात्री, तर मला खरंच ते आठवलं कोविड मधलं, की आमचं म्हणजे माझ्या मिस्टरांचा एक क्लोज फ्रेंड आहे, तर ते खूप आमच्या क्लोज फ्रेंड होते, फॅमिली फ्रेंड्स. सो कोविड मध्ये जेव्हा ते गेले, तर मला म्हणजे काल ते सगळं फ्लॅशबॅक झाला की खरंच आपल्याला तेव्हा कळलंय ते, की जेव्हा आपला जवळचा व्यक्ती खरंच असा कोणी कोविड मध्ये गेलेला आहे, म्हणजे देव कोण असं कोणाचं नाही हो, पण म्हणजे त्यांचं तर त्यांच्या बाबतीत तसं झालं. आणि त्यांची मुलगी पण चौथीला आहे होती म्हणजे ते गेलेत तेव्हा. सो खरंच आपला जवळचा व्यक्ती जेव्हा एखाद्या अशा गोष्टीमुळे जातो, तेव्हा आपल्याला ते इम्पॉर्टन्स कळतं. आणि मग त्याच्यानंतर मला पण जेव्हा कोविड झाला होता, पण मी एकदम म्हणजे 8 दिवसात एकदम व्यवस्थित झाली होती, ठणठणीत. सो मला खरंच तेव्हा हे महत्व कळलं होतं ऑक्सिजनचं, पण त्याआधी मी सुद्धा असंच ग्रँटेड घेत होती. सो खरंच मला काल एकदा परत ते सगळं फ्लॅशबॅक झालं आणि इतकं छान वाटलं की खरंच आहे, आपण या सगळ्या गोष्टींना पण इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. येस, बरोबर आहे. ऍक्च्युली ना हे म्हणजे जी बुक आहे ना ही खरंच खूप सांगून जाते. ऑलरेडी हे भगवद्गीता आणि गीता हे ना, कुठलं एक गीतेचं एक बुक आहे छोटस, दुर्गा सप्तशती म्हणून आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. दुर्गा सप्तशतीमध्ये तर टोटल मॅजिक बुक आहे, टोटली पूर्ण मॅजिक बुक आहे ती. ऑलरेडी आपल्याला सगळं शिकवलं आहे, आपले पूर्वज सगळं हे करत होते, पण आपण कुठे ना कुठेतरी विसरलो होतो. आणि खरंच थँक्स टू रॉन्डावन की तिने सांगितलं. आणि काही काही लोकांना हे खूप मजा किंवा म्हणजे एक मूर्खपणाही वाटतो की हे लोक काय थँक्यू थँक्यू करतात, किंवा कशाला पायाला थँक्यू, हाताला थँक्यू, चमच्याला थँक्यू, कटोरीला थँक्यू, काय आहे हे. पण जेव्हा आपण खरंच हृदयातून जेव्हा तुम्ही खरं हा विचार करा, आणि कोविड पिरियड तर तुम्ही म्हणजे कोविड पिरियड तर आपल्याला खूप काही शिकून गेला. अँड आय एम रिअली व्हेरी व्हेरी थँकफुल टू दॅट कोविड पिरियड, की त्यांनी मॅजिक बुक माझ्या आयुष्यात आणली. त्यांनी म्हणजे माझं खूप काही लाईफ या कोविडच्या पिरियड नंतरच चेंज झालेलं आहे. आणि असे भरपूर लोक आहे की उलट त्या लोकांनी कोविडमध्ये जास्त पैसा कमावलेला आहे. जरी लोक म्हणतात की कोविड पिरियड हा असा होता, पण तो पिरियड खरंच शिकवणारा होता. खूप छान पिरियड होता. आणि सगळेजण खरंच मनातून करा, धन्यवाद व्यक्त करा. आणि पंचमहाभूताची तर रोज करणं आवश्यकच आहे. तुम्ही रोज सकाळी उठले, तुमचे वरदान लिहिले की तुम्ही धरती मातेवर जसे पाय ठेवता ना, पहिले तिला नमन करा. ती सगळ्यात महत्वाची, म्हणजे ती सगळ्यात महत्वाची आहे आपल्यासाठी. ती सगळं देते आपल्याला, आपलं काय नको ते तिच्या गर्भामध्ये सगळं साठवते ती. तर त्या धरती मातेचे तुम्ही रोज 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 आशीर्वाद घ्या. हवं तर तुम्ही दंडवत टाका, असं झोपतो ना आपण तसं झोपून दंडवत टाका तुम्ही रोज एक तिला. एनिवन एल्स? गौरी मॅम काहीतरी बोलत होते आता. बोला मॅम. नाही, आज सकाळपासून मी ते शुक्राना शुक्राना ते गाणं त्या दिवशी ऐकलं होतं, तेच गुणगुणत होते. म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी शुक्रानाचं ते गाणं आज तोंडावर होतं सकाळपासून ते. वाव.
खूपच छान आहे खरं ते गाणं पण. हो मग हो. हे एक नवीन खरं तर आयडिया गौरी मॅम कडून आज मला आता जस्ट त्यांच्या शेअरिंग मधून लक्षात आलं की आपल्याला हे असं म्हणायला थोडस जरा वेगळं वाटतं. थँक्यू चमचा, थँक्यू कढई, स्वयंपाक करताना किंवा बसल्या जागी पण. पण मग आपण हात लावून फक्त चमच्याला म्हंटल शुक्राना तेरा शुक्राना तरी किती छान वाटेल ना. हो. सो हे करून तो बघा आज अनुभव मी तुम्ही. घेतला. मी प्रत्येक गोष्टीला तसंच म्हणजे गुणगुणतच केलं मी ते. येस, हे करून बघा. मी पण आज करेल. हे नवीनच आणि बोलता बोलताच लक्षात आलं. मला बोलायचं आहे, इवन तो कांदा कापताना सुद्धा कांद्याला सांगायचं आता कटिंग चालू झाली, तू माझं छान, म्हणजे तुम्हाला जितकं जास्त तेव्हा तुम्ही खरं बाळ बनता, म्हणजे एक लहान मूल, इनोसन्स बाळ. आणि मग ते आपले व्हायब्रेशन्स हाय होतात. आणि छोट्या छोट्या गोष्टींना आपण मग येस थँक्यू, थँक्यू गॅस, वाव किती छान. गॅस पासून मी सकाळी उठल्या उठल्या आपण गॅस पासून सुरुवात करतो सगळ्या गोष्टींची. करून बघा, खूप छान वाटेल. सतत काल तुमच्यामुळे प्राजक्ता मॅडम आम्ही करतोय. रेक्टिफाय करून लिहिलं आहे परत ते, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे. मी नंतर तुम्हाला माझ्या घरच्या प्रत्येक प्लांटवर, म्हणजे आता ह्यात जुनं झालं, आता ह्यात सगळं मला पुन्हा रिपेंट करावं लागेल. प्लांटवर मी थँक्यू, हॅपी, हेल्दी, थँक्यू, मनी मॅग्नेट, जे जे मला जेवढं चांगलं लिहिता येईल तेवढ्या मी सगळ्या कुंड्यांवर लिहून ठेवलेलं आहे घरात. माझ्या घरी कोणी जरी आलं ते विचारतं काय लिहिलं आहे हे, तर नाही हे असं आहे, हा प्लांट खूप हॅप्पी आहे ना म्हणून त्याला हॅपी, असं करून मी सांगते. तर मी सगळ्या कुंड्यांवर असं लिहून ठेवलेलं आहे. तर गौरी मॅडम तुम्ही हे करू शकता, तुमच्याकडे भरपूर कुंड्या आहेत. वॉटर फिल्टरवर ऑलरेडी मी लिहिलेलं आहे. तुम्ही जितक्या गोष्टींवर देते तेवढं चिटकावलं, तशी तशी एनर्जी त्याच्यामध्ये फ्लो होत राहील. आणि वॉटर बॉटलवर तुम्ही ऑफिसच्या त्याच्यात ते तुम्ही चिटकून ठेवा, ते पाणी रोज प्या. येस. पौर्णिमा ह्यांचं काय म्हणजे ठरलं का आपलं? प्लॅन तर आहे भेटण्याचं, पण कुठे अ, भेटायचं हे मला मॅडम जागा अजून कुठे भेटायचं आणि कितीला म्हणजे किती वाजेपर्यंत असतं मॅडम ते? कुठे भेटायचं? ही एक रेकॉर्डिंग थांबू की तुझं शेअरिंग करते प्राजक्ता, मग मी मग हा, बोलू. चालेल. ऍक्च्युली काल काय झालं, मी एक नवीन प्रोजेक्ट जॉईन केलाय रिसेंटली आणि मला अजून काही ऍक्सेस मिळायचे बाकी आहेत वर्क करण्यासाठी. रीड ओनली ऍक्सेस मिळालेत. तर मग काल एक सिनियर आहे टीम मधले ऑन साईटचे, त्यांनी मला पिंग केलं आणि विचारलं, तर मी म्हंटल नाही. आणि त्याला असं वाटलं होतं की मी ऍक्च्युअल मध्ये माझं काम सुरू केलं आहे, पण आता मला अजून ऍक्सेसच नाही केलाय. मी रिक्वेस्ट रेज केली आहे, सगळं केलंय माझ्या बाजूने. आता समोरचे व्यक्ती जेव्हा ते अप्रुव्हल देईल तेव्हा मला तो ऍक्सेस होईल. आणि त्याला असं वाटलं की मी माझं काम सुरू केलंय. मग तो जरा वेगळ्या फिलिंग मध्ये गेला त्याच्याकडे. आणि थोड्या वेळासाठी मला पण असं वाटलं की अरे, खरंच आता मी म्हणजे माझ्या साईडने काही माझे प्रयत्न कुठे हे राहिले का वगैरे, असं मला बिलो द लाईनचं फिलिंग यायला लागलं. मी उठले, कारण मला माहिती होतं की हे फिलिंग असं आहे की जे माझ्याकडे चुकीच्या आणि वाईट गोष्टी अट्रॅक्ट करून घेणार आहे आणि मला हे नको आहे. मी थोड्या वेळ बसले, विचार करायला लागले. मला समजायला लागलं की प्राजक्ता जरा बिथरायला लागलीये. मी उठले, गॅलरीमध्ये गेले आणि आपल्या जे आहे अबंडन्स पोज मध्ये मी खुली आणि ग्रहणशील आहे ते मी केलं. मी थँक्यूचं जे आपलं ग्रॅटिट्यूड वॉक आहे, जादूची शतपावली, ते केलं. ब्रीदिंग एक्सरसाइज जे आपण काल केलं होतं ते केलं. तितक्यात माझा मुलगा आला खालून खेळून गार्डन मधून वगैरे. मी त्याला बोलला की विवान 1 मिनिट थांब, मला तुला जवळ घ्यायचं. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा 1-2 सेकंड गॅलरीत जाऊन जरा वॉक करून आरशामध्ये सुद्धा बघून मी हे केलं. आणि मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसली. त्याने माझ्याशी 1-to-1 कॉल शेड्यूल केला होता. तो कॉल सुद्धा मी जॉईन केला, पण तो काहीच नाही बोलला. तो बोलला की आपण नंतर कनेक्ट करू. आणि पुन्हा त्याने तो कॉल ठेवला. म्हणजे त्याने 8:30ला कॉल ठेवला होता, त्यानंतर पुन्हा त्याने 8:30ला 9:30ला कॉल ठेवला. मी कॉल जॉईन केला, पण तोच नव्हता आला त्या कॉलमध्ये. आता मी तर काय एकटी बसू नाही शकत कॉलमध्ये, मी पण लेफ्ट करून दिला. आणि अशा प्रकारे जे चित्र होतं, जे कदाचित थोडं वेगळं असलं असतं, म्हणजे बट ऑब्विस माझ्या साईडने याच्यात माझी काही चुकी नाहीये, बट ऍज अन सिनियर पर्सन म्हणून त्याला कदाचित ही वाटू शकते. तो त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. पण माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तर मी क्लिअर आहे. मी अगदी बरोबर ऍक्शन्स घेतलेले आहे.
बट स्टील कुठेतरी एक माइंड असतं की अरे झालं, आता झालं, कल्याणच आहे तुझं, आता काय खरं नाही, हे असे फिलिंग मला यायला लागले. त्या क्षणी मी स्वतःला म्हंटल की मला हे हवं आहे का? नाही. मला काय पाहिजे? मला पीसफुली लॉग ऑफ करायचंय. मला ते डोक्यात कोणी मला बोललंय, काय बोललंय, हे असे विचार घेऊन मला लॉग ऑफ नाही करायचंय. मी उठले, माझ्या प्रॅक्टिसेस केल्या की ज्या पटकन होऊ शकतात, अशा प्रॅक्टिसेस. असं आता त्यावेळेस मला असं वाटलं मी लिहावं, पण माझ्याकडे थोडा वेळ पण कमी होता. आणि असं झालं की लिहिण्यापेक्षा मी म्हंटल की अरे याच्याने मला, जे काल आपण बुक मध्ये बघितलं होतं की बाहेर चालायला गेलेला माणूस जेव्हा घरी येतो तेव्हा तो वेगळाच भासतो आपल्याला. आणि हे खरंच आहे, मी पण फील केलं आहे. मग मी गॅलरीत गेले, माझ्या सगळ्या प्रॅक्टिसेस केल्या. तितक्यात माझी जी स्ट्रेंथ आहे, माझा मुलगा तो सुद्धा आला. मी त्याच्यासोबत एक दोन दोन सेकंद, 2 मिनिटं पण नाही म्हणणार, हार्डली लेस दॅन अ मिनिट मी टाइम स्पेंड केला त्याच्यासोबत. मी पुन्हा माझ्या कामाला येऊन बसले आणि युनिव्हर्सने मला त्याचे फ्रुट्स दिले. मॅजिकल फ्रुट्स म्हणेल, की जे आपोआप घडलं. की जो व्यक्ती इंटेन्शन ठेवून 1-to-1 कॉल शेड्यूल करतोय, तो त्या कॉलमध्येच बोलतच नाहीये. मला बोलतो मी नंतर कॉल शेड्यूल करतो. पुन्हा मी कॉल जॉईन केला तर तोच त्या कॉलमध्ये येत नाहीये. म्हणजे किती गंमत आहे नाही. आणि खरंच मला खरंच खूप छान वाटलं. मी कालच कीर्ती मॅमला रात्रीच फोन करणार होती, पण म्हंटल मॅम झोपल्या असतील म्हणून मी म्हंटल जाऊ दे, मीटिंग मध्ये सगळ्यांना ऐकून देऊया आपण. की खरंच छोटी छोटी किती, म्हणजे हार्डली मला 5 मिनिटं पण नाही लागले हे सगळं करायला, पण त्याचा इम्पॅक्ट किती यूज होता हे फक्त मी समजू शकते कदाचित. आणि खरंच आहे, खूप छान वाटलं मला काल. की मी पुन्हा एकदा नाही, मी रोजच छोटे छोटे मॅजिक माझ्या सोबत करते. याचं खूप छान वाटतं खरं तर मला. मॅग्निफिशंट अ, लावा मला त्यावेळेस तुम्ही, आणि एअर करा, जे काही करू शकतात ना तेवढं करायचं. व्हेरी नाईस. कीर्ती मॅम, मी एक शेअर करू फक्त. बोला. ऍक्च्युली प्राजक्ता मॅम बोलल्यामुळे मला पण आठवलंय किंवा रिअलाइज झालंय असं म्हटलं तरी चालेल आपण. तो माझं माझ्या पण ऑफिसमध्ये माझं जे विंडोज ओएस आहे तर ते आमचं व्हीडीआय वर काम असतं. सो ते आमचं एक्सपायरेशन डेट असते त्याला, आणि नंतर परत आपण नवीन रेस करायची. तो सेम माझ्यासोबत हे झालं जेव्हा आपण मॅजिक बुक सुरू केली. तर डे वनलाच मला असं वाटत होतं की माझं 11 नोव्हेंबरला हे संपलं डेट या व्हीडीआयची. की नवीन व्हीडीआय जे असेल तर त्याच्यावरती मला असं, मी दररोज इमॅजिन करायची की मला मॅजिक बुक यावेळेस कम्प्लीट करायचीच आहे, कारण ती मराठीत आहे, मला मनापासून करायचंय. सो असं काहीतरी मॅजिक घडो की मला कामाचा लोडच नसावा. आणि सेम घडलंय की मी अजूनही त्याच, म्हणजे माझ्या ऍक्सेस मी रिक्वेस्ट रेज केल्याय पण त्या अप्रूव्ह नाही झाल्यात, कारण की क्रिसमसमुळे बरेचसे युएसचे लोक सुट्टीवर आहेत. सो म्हणजे असे मॅजिक झालेत की खरोखर मी हे करू शकतेय कम्प्लीट दररोज. वाव, व्हेरी नाईस. आणि सो एका IT प्रोफेशन मध्ये काम करणारी व्यक्तीच समजू शकते वर्किंग आवर्स खरंच. मध्ये 1.5-2 तास आपल्या स्वतःसाठी देणं किती मोठी गोष्ट आहे. हा, मला ऍब्सोल्युटली. माहित. ऍक्च्युली आमच्याकडे आहे भरपूर काही असे लोक ज्यांचे मिस्टर जे, म्हणजे त्यांना जेवायचं सुद्धा असं नाही राहत, त्यांना 24/7. वन ऑफ माय फ्रेंड, ती पण असंच आहे. 11 रात्रीचे 12, काय म्हणजे त्यांना टाइम लिमिटच नाही आहे कुठे. रिअली येस. व्हेरी. तर खरंच हे मॅजिकच आहे एक प्रकारचं. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना कीर्ती मॅम, की खरंच तुम्ही सगळे लोक, जितके लोक हे सगळं अटेंड करू शकतात किंवा दररोज तुम्ही किती स्वतःला वेळ देऊ शकतात, हे पण एक प्रकारचं मॅजिकच आहे. तर ते खरंच आहे. म्हणजे मी काल पण रात्री जेव्हा सेशन ऐकलं तर मला हे खरंच जाणवलं की आपण इतका वेळ देऊ शकतो, हेच मुळात मॅजिक आहे. ऍक्च्युली वरची शक्ती जी आहे तिला माहित आहे की स्नेहाला काय द्यायचं आहे, आणि ती तुला पुरेपूर तेवढी हेल्प मदत करते आहे. सो आता तुला ती घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला येस. परमेश्वर आपल्यासाठी दरवाजे उघडतो, आपण ते आपल्याला म्हणजे कळत नाही, निग्लेक्ट करतो आपण. म्हणजे तो एक उघडतो, दुसरा उघडेल, तिसरा उघडेल, तोही म्हणेल की मी हिला कितीदा सांगितलं मी हिला, पण लक्षच देत नाहीये. मग आता हे काही काही लोकांनी लक्ष दिलं, आता भरपूर, आता 24-25 लोक इथे आहेत. तर हे योगायोग नसतो, हा वरच्याचं काहीतरी इंटेन्शन आहे. बरोबर. याच्यामध्ये आता आपल्याला खरं उतरायचं आहे. येस. आणि ऍक्च्युली ना, स्नेहाविषयी मला एक गोष्ट सांगायची आहे. ती फ्रेंड आहे माझी ऍक्च्युली. की मागच्या डिसेंबरला एक्झॅक्टली माझा हसबंड गोव्याला गेला होता. तर मी आणि माझ्या या 2 मैत्रिणी आम्ही भेटलो होतो माझ्या घरी. आम्ही ट्रेकला गेलो होतो, तेव्हा मी तिला मॅजिक बुक विषयी सांगितलं होतं.
आणि इट्स बीन 1 इयर की तिला म्हणजे तिने मध्ये मध्ये मॅजिक बुक केले पण ते कम्प्लीट नाही झाले. पण आता कम्प्लीट 1 वर्षाच्या तिच्या सगळ्या प्रवासानंतर फर्स्ट टाइम ती तिचं मॅजिक बुक विथ असाइनमेंट कंप्लीट करते आणि मला खरंच खूप अभिमान वाटतोय आणि छान सुद्धा वाटतंय की एक आई आहे, ती एक बायको आहे, तिच्यासोबत तिचं सासूबाई वगैरे सगळं फॅमिली आहे, आत्या वगैरे सगळे आहे, बट स्टील ती स्वतःसाठी किमान असाइनमेंट करण्यासाठी दिवसा नाही जमत आहे तर ती रात्री ऑफिस मधून घरी गेल्यानंतर रेकॉर्डिंग बघते, असाइनमेंट करते. तिला छोटे छोटे पण काही डाऊट्स आले तरी ती मला कॉल करून विचारते आणि खरंच मला खूप आनंद होतोय की ती फर्स्ट टाइम तिची ती मॅजिक बुकची जर्नी कंप्लीट करते असं. वा. थँक्यू सो मच. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. इट्स बिकॉज ऑफ युनिव्हर्स अँड मॅजिक बुक. येस, खरं तर तेच. थँक्यू सो मच. येस मयुरी. माझं पण सेम शेअरिंग आहे स्नेहा मॅम सारखं. म्हणजे आजचं माझा 5th टाइम आहे आणि मी कम्प्लीट त्या लाईन याला आहे बुकचं. असं नेहमी व्हायचं की काही ना काही वेळेला मी बुक घ्यायचे स्टार्ट करायची 12वा डे, बुकचा डे 12 डे 13 तिथेच मी स्टॉप होऊन घेतली कारण कोणीतरी आलेलं आहे, पाहुणे आलेले ते आलेले. इट्स मॅजिकल की माझ्याकडे 1 महिना झाला कुणीच गेस्ट नाहीये, कसं काही माहित नाहीये. आता असं म्हणू नका. नाहीये माझ्याकडे तर कोणी, म्हणजे माझं असं कधीच घर नसतं. कोणी ना कोणी शुक्रवार शनिवार रविवार असं, म्हणजे छान आहे, मला नेहमी आवडतात माझी माणसं येणं. पण माझं स्वतः पाहू नाही का बहीण नाही आले का थांबले का लगेच निघाले, माझ्या जाऊबाई आले का थांबले का लगेच निघाल्या. असं ह्या महिन्यात घडलेलं आहे. तर मॅजिकल ह्या जशा म्हणाल्या त्याच्यावरूनच मला पण ते रिअलाइज झालं. आणि हा जो टाइम आहे इथे स्वामीनी कधीच झोपत नाही आणि गेले 1 महिना झाले स्वामीनी या टायमिंगला कधीच जागत नाहीये. वा. कधीच जागत नाहीये. आणि दररोज रात्री मग मला दिवसभर हे अटेंड केल्यानंतर ती उठते, बरोबर हे संपतं आणि ती उठते असं 10-5 मिनिटाच्या गॅपने. तर मग माझं रायटिंग वगैरे राहतं. इव्हिनिंगला आतापर्यंत फक्त 1 डेच असं झालंय की हे ऑफिसवरनं 10 वाजता आले, अदरवाईज ऑल मंथ ते 5:30-6 वाजता घरी येत आहेत आणि मी संध्याकाळी 8 कपडे जेवण वगैरे आवरून 1.5 तास तरी हे लिहित बसतीये किंवा माझं माझं वाव. सगळं करते. म्हणजे आता ह्या म्हणाला ते मी आता आता माझ्या लक्षात आलं की हे सगळं कशा व्ह्यूजने झालेलं आहे. असा एकही दिवस नाही मी लिहिला. मला टाइम म्हणजे सचिनने मला 1.5-1 तास कंटिन्यू दिलाय. त्याच्यानंतर आम्ही वॉकिंगला किंवा आवरणं बाकीचं आणि स्वामिनीचं आणि घरचं ह्या अशा 3 गोष्टी खरंच म्हणजे महिनाभरात घडलेल्या आहेत की नो ऑब्स्टॅकल. इट्स मॅजिकल. ऍक्च्युली हजबंडने तुला मॅजिकल. टाइम ते लिहायला, तर त्यालाही थँक्यू म्हणायचंय. त्यालाही तुझ्या त्या वरदानांमध्ये रोज लिहत जा थँक्यू. नक्की नक्की करतेच आहे. आता अजून करेल. आणि मुख्य म्हणजे हा योगायोग वगैरे अजिबात नाहीये. म्हणजे आपण असं म्हणतो मी मॅजिक बुक मध्ये आहे म्हणून योगायोग आहे, योगायोग अजिबात सुद्धा नाहीये. युनिव्हर्सचं काहीतरी इंटेन्शन आहे तुझी ही जर्नी कंप्लीट 30 डेजची जर्नी पूर्ण करण्यासाठी, किंवा त्याला तुझे कुठेतरी जे तुझे प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यात तुझी जेन्युइन किंवा खरेपणा, तुझी कृतज्ञता दिसते म्हणून हे सगळं घडून येत आहे. योगायोग हा अजिबात नाहीये खरोखर. किंवा लक वगैरे पण नाहीये. हे जस्ट युनिव्हर्स आणि तुझं कुठेतरी जी अलाइनमेंट आहे ती होती आहे, तुम्ही एका फ्रिक्वेन्सी मध्ये ट्यून होत आहे म्हणून हे होत आहे. जे पण लोक फर्स्ट टाइम मॅजिक बुक कम्प्लीट करत आहेत त्यांचं सुद्धा हे सेम आहे. येस मॅम, खरंच. तो शैलेश रेकॉर्डिंग शेअरिंग झालंय सगळ्यांच्या. आय थिंक येस. ओके. कोणाला काही प्रश्न आहे का? अरुणा मॅमला आहे बहुतेक. हो का? अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा, तुम्ही म्यूट आहात अजून. प्रश्न नाहीये, शेअरिंगच आहे. आता कसं मॅडम म्हणल्या ना, त्या कसं त्यांना म्हणजे हे जाणवायला लागले. तसंच आज माझी ती बैठक असती ना, सद्गुरूंच्या आज्ञेची बैठक असती. मग मला आज 11:30ला अटेंड करायचंय म्हणल्यानंतर माझ्या मिस्टरांनी 2 भाज्या करून ठेवल्या. मुलीनं मला घरी आल्यानंतर कॉलेजवर येऊन नाश्ता तयार दिला. आणि मी लिटरली फक्त आल्यानंतर झाडू मारला आणि जेवण. वाव. म्हणजे म्हणजे त्यांनी
असं मनातल्या मनात मला असं वाटलं की त्यांनी का बरं केलं. मग त्यांनी त्या भाज्या वगैरे करून किचन मोठा साफ करून ठेवला, असं कधी करत नाही. वाव. पण म्हणजे एक छान म्हणजे आज हा एक मॅजिकच झालं. येस. आणि मी रात्री रेकॉर्डिंग केलेलं ते खूप वेळ सेंड करायचा प्रयत्न करत होती. ते मुलीला पण म्हणजे अरे तिचं काय होत नाहीये, तिला ते पाठवायचंय मॅडमला, पाठव तू पाठव तू. ते काहीतरी साईज मोठी सांगते त्याच्यामुळे ते जात नाहीये, असं काहीतरी प्रॉब्लेम यायला लागला. ठीक आहे, पण तुम्ही बनवले त्यातच आनंद आहे. हो, मी नक्की नक्की बनवले मी. आणि मी एकदा सोडून 3-4 वेळेला बनवले, कारण मध्ये मध्ये ते बोलताना यायचा. मग ते मला कट वगैरे करायला येत नाही, म्हणून मी परत एकदा वाचून परत एकदा असं करून शेवटी ते झालं. पण ते 7 मिनिट 7-8 सेकंदाचं झालं होतं, पण ते माझ्याकडून सेंडच होत नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. आता तेच तुम्हाला रोज सकाळी आणि रात्री झोपताना रोज ऐकायचं आहे इथून पुढे. हम्म. त्यातलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईपर्यंत न कंटाळता ऐकायचं आहे. असं नाही की अरे काय ते लावायचंय, ऐका, कुठे ते ऐकून झोपा, कोणी सांगितलंय, असं नाही. तुम्हाला आवडतंय, तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. तुमचं स्वप्न आहे ते. तुम्हालाच त्याच्यात मजा नाही आली तर युनिव्हर्सला काय मजा येईल तुम्हाला ते द्यायला ना. त्यामुळे आपण मजा बरोबर बरोबर. घ्यायची आहे त्या आपल्या स्वप्नाची आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे. मी आणि किमान थँक्यू. आज तरी सगळ्यांनी आपलं स्क्रिप्ट किंवा रिप्लाय द्या की हो मी केलं आहे कम्प्लीट म्हणून. ऍक्च्युली मी स्वतः पण ओके. स्क्रिप्ट लिहिली आहे, रेकॉर्डिंग केलं नाही माझ्या ऑफिसच्या गोष्टींमुळे, पण मी आज करणार आहे रेकॉर्डिंग. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लिहा, बनवा, करा, ऐका आणि छान छान मॅजिक पण करा आपल्या आयुष्यामध्ये आणि शेअर पण करा. एक विचार सांगते. जेव्हापासून मी आता हे मॅजिक आपलं जादूचं बुक अटेंड करते, तर माझा धाकटा मुलगा आहे, मला तो रोज म्हणायचा मम्मा माझ्यासाठी सांग ना त्याला, कारण तो आता MBA ची एंट्रन्स एक्झामची तयारी करतोय. तर म्हणजे दिवस रात्र अभ्यास करतोय तो पूर्णपणे. पण त्याला जसं जसं आता संडेला त्याची एक्झाम आहे. संडे 8 ते 15 तुमची तारखेपर्यंत त्याच्या झाली बंद सगळ्या कर. कॉलेजच्या एक्झाम्स आहेत त्या. तो रोज मला येऊन सांगत होता की मम्मा माझ्यासाठी मला भीती वाटते, माझ्यासाठी प्रेरित करते. मी त्याला फक्त म्हणत होते, अरे मी अजून मला ते आलं नाहीये की मी दुसऱ्यांसाठी करू शकते म्हणून. अजून मी ती शिकली नाहीये म्हणून. पण आज मी आता ते त्याच्यासाठी करणार आहे. तर की व्हिज्युअलाइज करीन, की मी त्याला सांगते तू व्हिज्युअलाइज कर की तुला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आहे म्हणून. तुला ज्या कॉलेजमध्ये हवं आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आहे, तू स्वतः व्हिज्युअलाइज कर म्हणून हे सांगत होते. पण आता आज करू शकते ना मी त्याच्यासाठी मी पण. येस. येस, तुम्ही करू शकता. इवन तो त्यालाही हे सांगा की त्याने काय म्हटलं की मम्मा मला भीती वाटते. बरोबर आहे. हा, त्याला म्हणायचं भीती नाही वाटू द्यायची. उलट त्याने हे म्हणायचं की येस मी जो अभ्यास केला आहे, जे मी प्रश्न वाचले तेच मला आले आहे, हे त्याला सांगा व्हिज्युअलाइज करायला. अच्छा, तो तो माझा एक्झाम सारखा खूप छान मला गेलेला आहे. आठवत नाहीये, मला काही मी केलाय मी मी माझे 100% दिलेत मम्मा, पण मला आठवत नाही. मग आठवत नाही हा शब्दच त्याने उच्चारायला नको. त्याने हे म्हणायचं आहे की मम्मा मी इतकं 100% अभ्यास केला, सगळं मला आठवणार आहे. मला एक्झाम मध्ये जे मी एक्झॅक्ट लर्न केले ना तेच सगळं येणार आहे. माझा पेपर खूप छान गेला. त्यांनी हे स्वतःही त्यांनी केलं किंवा तुम्हीही तुम्ही करू शकता की येस माझा मुलगा एक्झाम हॉलमधून इतका आनंदात बाहेर आला, वाव. आणि घरी येऊन त्यांनी मला सांगितलं की मम्मा इतका छान पेपर होता ना की जे मी वाचलं मला ते झालं आणि 100% मी सगळं लिहिलं, वाव मम्मा. असं तुम्ही करा. म्हणजे त्यालाही सांगा की तो पॉझिटिव्ह, तो या जर्नीमध्ये नाहीये पण तुम्ही थोडंफार सांगू शकता. आणि आता तुम्ही एकाच घरात राहता, म्हणजे सोबतच आहे, तो दुसरीकडे नाहीये, तर तुम्ही जेव्हा कधी तो तुम्हाला दिसेल अभ्यास करून 1-2 मिनिटांसाठी ब्रेक घेऊन येतो, तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला म्हणू शकता की तू खूप हुशार आहे, तू माझा सगळ्यात हुशार मुलगा आहे, किंवा मला विश्वास आहे की तू तुझं 100% देतोय आणि तू खूप हुशार किंवा खूप मन लावून अभ्यास करतोय. हे जे मोटिवेशन आहे ना किंवा ही जी प्रेरणा आहे ती तुम्ही, तो विश्वास तुम्ही सुद्धा त्याला हा देऊ शकता. म्हणजे जेव्हा तो म्हणतो असं आई मला आठवत नाहीये, मम्मा मला आठवत नाहीये, तेव्हा तुम्ही ते ऍग्री नाही करायचंय. तुम्ही त्याला म्हणायचंय की मला विश्वास आहे की तुला नक्कीच आठवेल हे सगळं.
आणि तू करतोय ते खूप छान करतोय, तू खूप छान अभ्यास करतोय, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही जेव्हा कधी म्हणजे तो जरी हे नाही म्हणाला ना, आता तुम्हाला कळालंय की तो असं म्हणतो किंवा असं असं त्याचं फिलिंग आहे, तर मग तो सहज जरी दिसला तरी तुम्ही त्याचं नाव घेऊन एक गंमत ज्याच्याने त्याचं माइंड, त्याची जी फिलिंग आहे त्याच्यापासून त्याचं मूड शिफ्ट व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं. त्याचं नाव काय आहे तुमच्या मुलाचं? सोहम. ओके. मग तुम्ही त्याला असं म्हणू शकता, तो दिसला म्हणजे भलेही तो तुमच्याशी बोलायला येत नाहीये किंवा सहज आपला तुमच्या डोळ्यासमोरून जात आहे, तुम्ही त्याला आवाज द्या आणि तुम्ही त्याला बोला की सोहम मस्त अभ्यास केलास हा, सोहम खूप छान अभ्यास करतोय, मला खूप छान वाटतंय तुला असा अभ्यास करताना बघून. तो अजून त्याचं डेडिकेशन वाढवेल, अजून कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि त्याच्या मनामध्ये हा जो विश्वास, हे जे फिअर आहे बिलो द लाईनचं, ते हळूहळू हळू आपोआप दूर होईल तुमच्या या बोलण्यामुळे. त्याला स्वतःला विश्वास यायला लागेल की अरे नाही, मी खरंच खूप छान करतोय, आई बोलते म्हणजे मी खरंच करतोय. किंवा कोणीही तुमच्या घरात अजून कोणी असेल तर त्यांनाही, जर ते या बुकमध्ये असतील आणि ते जर हे ट्रस्ट करत असतील प्रोसेस, तर तुम्ही त्यांना सुद्धा हे सांगू शकता की असं बोलायचं आपण त्याला जोपर्यंत त्याची एक्झाम सुरू आहे तो, सॉरी तोपर्यंत. डे पासून चालू होते त्याची आता. आणि हा. ते प्राजक्ताने सांगितलं तसंच आहे, तुम्हाला ऍक्सेप्ट नाही करायचं आहे ते. आणि जसं आपण रोज आई वडिलांचे का बरं ग्रॅटिट्यूड लिहितो, कारण ते आपले चार्जर आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या चार्जर आहात. आता तुम्ही त्याच्या डोक्यावरून तुमचा उजवा हात फिरवा असा, जसं प्राजक्ताही तिच्या बाळासाठी करते. तर आता तुमचा मुलगा मोठा आहे, तर तुम्ही आल्यानंतरच जसं तो तुमच्याजवळ बोलायला येतो, आईला आपलं बाळ लहानच असतं नेहमी, अरे बाळा तू खूप छान अभ्यास करतो, सेम जसं प्राजक्ताने सांगितलं ना तसंच. डो नॉट ऍक्सेप्ट व्हॉट ही सेइंग, बिलकुल ते कानावरी नाही घ्यायचं. आणि जेव्हा त्याला म्हणाल ना की तू छान करतो, तर खरंच मुलांमध्ये एक वेगळी पॉवर येते की माझी मम्मा माझ्यावर विश्वास करते आहे. त्याचा डबल म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे त्याला चांगल्या वाटतात. कारण की सेम मी माझ्या मुलीसोबत करते. मला ती काहीही सांगू दे, मी काही ऐकत नाही. मी तिला एकच सांगते की तू सगळ्यात बेस्ट आहे आणि मला माहिती आहे तू 100% देते आणि सगळं चांगलं होणार. तिच्या शाळेमध्ये जेव्हा मी तिचं रिपोर्ट कार्ड बघायला जाते आणि जेव्हा मला टीचरनी सोबत एखाद्या वेळेस म्हणजे आहेच नाही म्हणजे असं टचवूड की शी इज व्हेरी गुड, तर एकदा असं झालं की सायन्समध्ये तिला काही 2 किंवा 3 मार्काचं थोडंसं हे होतं. तर मी सरांना म्हटलं सर असं असं, तर म्हटलं माझी मुलगी खूप छान आहे, माझी मुलगी खूप अभ्यास करते, माझी मुलगी खूप इंटेलिजंट आहे. तर तिचे जे फ्रेंड्स होते ते म्हणाले यार हमारी मम्मी आती है तो अब तक पूरा पढ़ा लेके बैठती, ये तेरी मम्मी ऐसी क्यों बोलती है कि माझी मुलगी चांगली, तो किसी टीचर का सुनती ही नहीं है. कितनी अच्छी आहे तुम्हारी मम्मा, कितना अच्छा विषय ने. मग ते मुलांना ऍक्च्युली ते आवडतं की मम्मा पप्पा आपल्यावर विश्वास ठेवतात आणि Yes. आपल्याला दिसतंय. आणि मग ऑटोमॅटिकली समजा कोणाचं नाही जरी करत असेल ना, तो करायला लागेल. ते तुमच्या वाईफ्स त्याचे मिळतील त्यांना. आणि आपण काय नेहमी आपण फक्त मुलं कशी म्हणजे फक्त त्यांना टोकतो आणि मग ते तसंच होतं ते. जसं जसं ह्या करतच नाही ही अशीच आहे. आणि 4 मैत्रिणी भेटल्या की हा उत्साह जरा जास्त येतो आईला, अगं नाही माझी मुलगी ना काहीच करत नाही. हा बंदच करायचं बोलायचं. एक तर तोंड चुप ठेवायचं सगळ्यात बेस्ट आहे. कोणाच्या मुलाचं काही चालू आहे ना, आपण तोंड चुप ठेवा, ब्लेसिंग द्या त्यांना. आणि बोलायचंच असेल तर नाही चांगलं आहे, मुलं छान असतात, आजकालची मुलं खूप हुशार आहे, सगळं करतात, सगळी मुलं खूप हुशार आहे, खूप छान अभ्यास करतात, एवढंच बोला. काहीच गरज नाहीये आपल्या मुलीचं किंवा मुलाचं काही सांगायची काहीही गरज नाही. आणि प्राजक्तानी जे सांगितलं ना तसंच तुम्ही करायचं आहे. So we'll stop here recording and discuss about the पौर्णिमा. झाले सगळ्यांचं शेअर. आणि आणि प्राजक्ता येस मॅम. सपोर्ट आहे मला. काय? यू आर माय सपोर्ट सिस्टम. हा ऍक्च्युली ना मला सांगायचंय, आता सगळे बघू शकता मॅजिकल टाइम आहे, 111 झालेला आहे. येस. तर जेव्हा पण असा टाइम होतो तर आपण म्हणायचं की येस माझ्यामध्ये सुप्रीम पॉवर आहे, माझ्यामध्ये सुप्रीम पॉवर आहे, मी माझ्या सुप्रीम पॉवरवर बिलीव्ह करते, म्हणजे जी हायेस्ट पॉवर आहे ती. आणि छान छान वाईब्स द्यायचे त्या वेळेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजची जी तारीख आहे 6/12/24, ही खूप अमेझिंग, खूप स्पेशियस डेट आहे. तो सगळ्यांनी आज शक्य होईल तुम्ही रोज 20 ग्रॅटिट्यूड लिहितात, आज किमान 40 लिहायचे आहेत. त्या 40चे तुम्हाला 80 पॉइंट्स मिळणार आहे, असं लक्षात ठेवायचंय. तुम्ही 100 लिहिले तर ते 200 होणार आहे, 200चे तुम्हाला 400 पॉइंट्स मिळणार आहे. आणि हे पॉइंट्स म्हणजे तेवढं फास्ट तुमचे स्वप्न
कव्हर होणार आहे किंवा मिळणार आहे. रिडीम करू शकता तुम्ही तुमचे स्वप्न फास्ट. तुम्ही येस. काय म्हणत होते मॅम, याचं डिस्कस करायचंय का? हा? काय बोलत होते तुम्ही, फुल मूनचं?